नमस्कार. परिसंग सोडोनी सुखी राहावे. आपल्याला सुखात आनंदात समाधानात राहायचं आहे तर हा दृश्य जगाचा संग आपल्याला सोडायला हवा आहे. या पादुपदाचा तिसरा श्लोक आपण आज शिकणार आहोत. तसं पाहायला गेलं तर आता खरं तर अखेरच्या टप्प्यावर आलं आहे. मनाचा श्लोक हा दासबोधातलं सार सांगणाराच ग्रंथ आहे. थोडक्यामध्ये 4 ओळीच्या श्लोकांमध्ये दासबोधात जे सांगितलं आहे तेच पुन्हा मनाच्या श्लोकात सांगितलं आहे. आणि त्यामुळे विषय काही तसा आपल्याला फार नवीन आहे अशातला काही भाग नाही आहे. नवीन पद्धतीनं आपल्यापुढे मांडला आहे एवढंच. या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतायत, नवे कार्यकर्ता नवे सृष्टी भरता. कार्यकर्ता म्हणजे आपण ज्याला कार्यकर्ता म्हणतो एवढाच संकुचित अर्थ नाही, तर हे विश्व निर्माण करणाऱ्याला त्यांनी कार्यकर्ता असं म्हटलं आहे. की असं जे की आपण म्हणतो आहे विश्व निर्माण करणारा, तर हा कोणी कार्यकर्ता वगैरे काही नाही आहे, करणारा कोणी नाही आहे. सृष्टी भरता विश्वाचं पालन करणारा पण नव्हे कोणी नाही आहे. म्हणजे आपल्याला खरा देव कोणता आहे ते ओळखायचं आहे. मागच्या श्लोकामध्ये मही निर्मिली देव तो ओळखावा असं आपण पाहिलं होतं की ही पृथ्वी निर्माण कोणी केली त्याला आपण ओळखावं आणि त्याच्या ओळखण्याचा हा प्रयत्न चालला आहे. कारण तो काही दाखवता येणार नाही आहे, त्याला ओळखायचा आहेच आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि त्यामुळे आता या श्लोकात म्हणतात की तो नवे कार्यकर्ता नवे सृष्टी भरता. तो पृथ्वी निर्माण करणारा आहे, जग निर्माण करणारा, विश्व निर्माण करणारा नाही आहे, तो त्याचं पालनपोषण करणारा पण नाही आहे. आता ज्या परमात्म्याबद्दल परब्रह्माबद्दल आपण म्हणतो तो विश्व निर्माण करायला सगळं तोच चालवतो आहे असं म्हणतो, आणि इथे मात्र ते म्हणतात तो विश्व निर्माण करणारा नाही आहे, तो विश्वाचं पालन करणारा पण नाही आहे. ही सगळी जी काही आहे आपण जे म्हणतो हे सगळं मानवी कल्पना आहे की भगवंतानी ही सगळी सृष्टी निर्माण केली आहे, भगवंत करणारा, करता करविता सगळा भगवंत आहे, असं सगळं आपण जे म्हणतो ते म्हणे मानवी कल्पना आहे. असं काही खरं नाही आहे. तो काही करण्याच्या पलीकडला आहे. आपण घेणार आहोत आज या श्लोकाचा अर्थ पाहताना नेमकं काय समर्थाला म्हणायचं आहे किंवा संतांना काय सांगायचं आहे त्याचा आपण विचार करणार आहोत. पुढल्या वेळी म्हटलं आहे परेहून परता. परावाणी आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्या परेहून ह्या परा शब्दाचा अर्थ ती जी वाणी आहे जिथे पहिलं स्फुरण होतं असं ज्याला म्हणतो, त्या परेहून परता, त्या परावाणीच्याही परता म्हणजे पलीकडचं आहे. ज्या भगवंताला आपल्याला ओळखायचं आहे, ज्या निर्माणकर्त्याला आपल्याला पाहायचं आहे, आपल्याला ओळखायचं आहे, तो असा वाणीमध्ये सापडणारा पण नाही आहे, शब्दाच्या माध्यमात येणार पण नाही. परेहून परता आहे. आणि न लिंपे विवर्ता. विवर्त ह्याचा अर्थ पण आपण पाहूया. असं भ्रम आहे, माया आहे, वाटतं आहे आपल्याला, तसं नाही आहे. आणि त्यामुळे तो परावाणी म्हणजे वाचा तिथे बोलण्याच्या पलीकडचा आहे, निरंजन आहे, किंवा त्याला आपल्याला स्पर्श करता येत नाही. सगळ्या परावाणी म्हणजे उरलेल्या तर आहेतच, चारही वाणी त्याचं वर्णन करायला अगदी असमर्थ आहेत असं म्हणायला हवं. खरं आहे, वेदांताचा विचार केला तर वेदांतानुसार हे जगमुळे निर्माणच झालेलं नाही, तर मग त्याचा कोणी निर्माता असण्याचा प्रश्नच काय, म्हणजे पालनकर्ता असण्याचा पण प्रश्नच नाही. कसं शक्य आहे? पण असं आपल्याला मान्य होणार नाही. दृश्य जग आपल्याला दिसतं आहे, त्यामुळे वेदांत ते सांगतं की जगमुळे झालेलंच नाही, त्यामुळे जगाचा कोणी निर्माता वगैरे असण्याचे कारणच नाही आहे. तर असं नाही आहे. तया निर्विकल्पाचे, आता ठीकच आहे ते झालं नसेल आपण असं म्हणूया, कल्पनेतलं असेल, तर कल्पनेच्या पलीकडे असणारा त्या परमात्म्याला आपल्या कल्पनेनेच समजावून घ्यायचं. तया निर्विकल्पासी, त्याची कल्पना पण करता येत नाही आहे, अशा निर्विकल्पासी कल्पनेच्या सहाय्यानंच पटवून घ्यायचं. म्हणजे ब्रह्म हाच खरा ईश्वर आहे, ज्याला आपण काय म्हणतो आहोत करता नाही आहे किंवा तो काही आपला भरता म्हणजे पालनपोषण करणारा नाही आहे. पण मग कोण हे सगळं करतं? तर ब्रह्म हा खरा देव आहे आणि हा खरा ईश्वर, त्याची आपल्याला काही कल्पना करता येत नाही आहे. आणि म्हणून तो कसा आहे, तो निर्विकल्प, कल्पनाच्या पलीकडला आहे, आपल्याला त्याची कल्पना करता येत नाही. पण या सगळ्या दृश्यामध्ये न गुंता आपण जर राहिलो तर आपण सुखी समाधानी हो. म्हणून परिसंग सोडून म्हणजे दृश्य जगाचा संग सोडावा आणि सुखी राहावे, असा हा 190वा श्लोक आपण समजून घ्यायचा आहे. आता म्हटलं तर आपल्याला नुसतं शब्दशः त्या ओळीचं भाषांतर या अर्थाने समजलं. पण म्हणजे काय, आपण जर नेहमी म्हणतो की ब्रह्माने हे सगळं विश्व निर्माण केलं, विष्णू सांभाळतो आणि शंकर हा संहार करतो, असं सारखं अनेकदा अनेक ठिकाणी आपण सगळे सांगताना ऐकतो आहे.
मग आता हे सगळं मानवी कल्पनेने जरी असं म्हटलं असलं, आपण जरी असं म्हणत असलो किंवा असं परंपरेने आपल्याला सांगितलं गेलेलं असलं, तर या गोष्टीशी परमात्मा स्वरूप किंवा आत्मसुखाचा काही संबंध, आत्मस्वरूपाचा काही संबंध नाही का? तर ही सगळी कल्पना आहे, ही माणसाने मान्य केलेली किंवा माणसाला मान्य झालेली ही कल्पना आहे की ही सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली, विष्णू सांभाळतो आहे आणि शंकर संहार करतो आहे. पण हे याचा आत्मस्वरूपाशी, या ब्रह्माशी या काही संबंध नाही. मग काय आहे तर हे सगळं एवढं जे अफाट जग आहे, या अफाट जगामध्ये इतक्या वस्तू, इतक्या व्यक्ती आहेत, इतके जीव आहेत, तर सतत चालूच असतात, ते निर्माण होत असतात, काही काळ राहत असतात, काही काळी नाश पावत असतात. जसं नेहमी माऊली उदाहरण देतात की समुद्राच्या लाटा येत असतात, आपण समुद्राच्या काठावर बसलो तर अखंड चालू असतं, त्या लाटा येत असतात, पुन्हा त्या फुटत असतात, नवीन येत असतात, पुन्हा त्या फुटून जात असतात. तसं ह्या व्यक्ती वस्तू निर्माण होत असतात, काही काळ राहत असतात, जात असतात, हे अखंड चालू असतं. दासबोधामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी याबद्दल असं म्हटलं आहे, तो सृष्टी पाळी संहारी. तो म्हणजे तो जो कोणी सृष्टी पाळी सृष्टी पाळी संहारी, हे जे काही म्हणतो ऐसे बोलती जे चराचरी, असं जर कोणी म्हणतात, हे चराचर जे आहे त्यामध्ये याचं निर्माण करणारा, पालन करणारा कोणीतरी आहे, तो अज्ञान गा अवधारी पंडुकुमारा. अर्जुना, त्याचं आहे अज्ञान आहे. कोणीतरी सृष्टी निर्माण करतो, कोणीतरी सांभाळतो, कोणीतरी नाश करतो, असं जे काही म्हटलं जातं हे अज्ञान आहे अर्जुना, असं भगवंताच्या सांगण्याचा अर्थ माऊलींनी आपल्याला सांगितला. विचार करायला गेलं तर ज्या परावाणीचा उल्लेख आपल्याला या श्लोकामध्ये केला आहे, तर वाणी ही एक प्रकारची शक्ती आहे. म्हणजे वाणीमुळे, आता ठीक आहे, परिणाम करणारी नक्कीच आहे. वाणीमुळे अनेक गोष्टी बोलल्याने विषय सगळा मोकळेपणाने कळतो. बोललंच नाही तर कळणार कसं, असं आपण व्यवहारात तर अनेकदा आपल्याला म्हणतो की बोललं पाहिजे बाबा, बोललं नाही तर कसं चालेल. समुपदेशनाच्या सारख्या गोष्टी ज्या असतात, किती किती गोष्टी त्या अशा बोलण्यामुळे सहज सुलभ होऊन जाताना आपल्याला दिसतात. ते बोलणं ही एक शक्ती आहेच, वाणी हा शक्तीचा प्रकार आहेच आहे. आणि म्हणून ईश्वराला सुद्धा शारदेचं जे अधिष्ठान म्हटलेलं आहे ते त्यासाठी आहे की वाणी ही सरस्वतीची आपल्याला असणारी कृपा आहे आपल्यावरची. या अर्थाने परमात्म्याचं वर्णन वाणीला पण करता येत नाही असं म्हटलं आहे. म्हणजे काय तर ही परावाणी जी आहे ही अत्यंत सूक्ष्म आहे, तिथे स्फुरण होतं असं मग अशी मी म्हटलं. आणि ती अशी आपल्या झालेलं स्फुरण आहे ते शब्दगतबद्ध करण्याचा जो प्रवास आहे तो ह्या 4 वाणी करत असतात. हा सगळा अनुभव एखाद्या साक्षात्कारी पुरुषाला सांगता येतो, संतांना सांगता येतो की त्यांचं जे स्फुरण आहे ते शब्दबद्ध करतात. इथे त्यांनी असं म्हटलं परेहुदी परता, म्हणजे परमात्म स्वरूपाचं जे वर्णन आहे ते परावाणीच्या आवाक्यातलं नाही. त्याचं काही स्फुरण येणं आणि त्या स्फुरण होऊन तो सगळा परापश्यंती मध्यमावैखरी आणि शब्दबद्ध करून आपल्यापर्यंत ते सगळं येणं हे काही शक्य नाही. ते तिच्या परावाणीच्या पण आवाक्यातलं नाही. हे जे परब्रह्माबद्दल चाललेलं आहे, परमात्म स्वरूप किंवा जे ब्रह्म म्हटलेलं आहे हे काही त्या परावाणीच्या आवाक्यातलं नाही. जो ज्या परमात्म्याबद्दल तो असीम आहे, अनंत आहे असं ज्याला म्हटलं आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, ते सगळं त्या परावाणीच्या पलीकडलंच आहे. ते कसं त्या परावाणीत कळणार असा खरा म्हणजे अर्थ. आता हे सगळं आपल्या पण म्हटलं तर आवाग शब्दा वाचून कळले सारे असं काही नसतं ना. ते आपलं गाण्यात ठीक आहे, शब्दा वाचून कळले सारे शब्दाच्या पलीकडे, तसं या परेच्याही पलीकडे असणारं हे परब्रह्मस्वरूप किंवा हे जे काही आत्मस्वरूप आहे ते तिच्याही आवाक्यातलं नाही आहे. ती खरं म्हणजे वाणी ही शक्ती आहे पण वाणीच्या आवाक्यातलं नाही आहे. असं हे परब्रह्मस्वरूप आपल्याला कळून घ्यायचं आहे. आणि तो म्हणजे कोणी सृष्टीचा करता भरता आहे असं नाही, त्याच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी समजून घ्यायच्या. आणखीन एक शब्द आहे परेहून परतात, आपल्याला कळलं. पहिली ओळ नव्हे कार्य करता नव्हे सृष्टीवरता कळली की असा कोणी नाही आहे. कोणी सृष्टीचं करणारा, निर्माण करणारा आणि पालनपोषण करणारा नाही. मग पुढे म्हटलं परेहुनी परतात, ते जे काही आहे परब्रह्म, त्या परब्रह्माचं वर्णन करायला 4 वाणीच्या पलीकडली गोष्ट आहे, ती पण वाणीच्या शक्तीच्या माध्यमाच्या पलीकडे आहे. अर्ध्या ओळीत म्हटलं न लिंपे विवर्ता. आता विवर्त म्हणजे काय तर माऊलींच्या
ज्ञानेश्वरीमध्ये एक विषय, एक उदाहरण, एक दृष्टांत नेहमी दिला जातो, दोरी आणि सापाचा. तर हे न लिंपे विवरता म्हणजे ते जे उदाहरण आहे ते उदाहरण घेतलं तर आपल्याला कळेल की साप आहे असं वाटणं, लांब काळोख आहे, पुरेसा उजेड नाही आहे, दूरवर आहे, काहीतरी तिथे लोंबतं असं वाटतं आहे, आणि ते साप आहे असं वाटणं म्हणजे भास होणं, याला विवर्त म्हणतात. काय आहे ते माहिती नाही, पण वाटतं आहे असं असं आहे, असं वाटतं आहे की परब्रह्म म्हणजे तेच आहे सृष्टी निर्माण करणारं. आता सृष्टी जे झालेची नाही त्याबद्दल काय बोलून उपयोग आहे. त्यामुळे तो भास आहे, हे विवर्त आहे. आणि म्हणून न लिंपे विवर्ता, त्या परमात्मा स्वरूपाहून खरं म्हणजे दुसरं काहीच अस्तित्वात नाही आहे. पण आपल्याला मात्र हे दृश्य जग दिसतं. खरं म्हणजे सगळीकडे परमात्माच भरलेला आहे, तर दृश्य जग वेगळं दिसायला नको. आणि हे विश्व म्हणजे आपल्याला जे दिसतं ते काय तर भास आहे. आपल्याला तो साप वाटतो आहे, भास होतो आहे, त्याच्याबद्दल भीती वाटते, काहीतरी दूर आहे ती दोरी, पण माहिती आहे कोणाला, आपल्याला तो साप वाटतो आहे. तसं ते परब्रह्म आहे, आपल्याला काय दिसतं आहे, हे दृश्य जग. याला न लिंपे विवर्ता, विश्व म्हणजे हा विवर्त आहे. जग हे जे दृश्य जग दिसतं आहे ते विवर्त आहे म्हणजे भास आहे. लक्षात घ्या की दूरवर असणारं काहीतरी असं लोंबताना दिसतं आहे, आपल्याला साप वाटतो आहे, तो साप म्हणजे भास, विवर्त. तसं हे दृश्य जग म्हणजे विवर्त आहे, भास आहे. आहे काय तर आहे ती दोरी, आहे काय, आहे परब्रह्म. हे परब्रह्म आहे, आपल्याला मात्र हे दृश्य जग दिसतं आहे. तिथे दोरी आहे, आपल्याला मात्र तिथे साप दिसतो आहे. मग ज्ञानरूपी प्रकाश पडला की लक्षात ये, जवळ गेलं, अभ्यास केला, जवळ गेलं, ती दोरी साप नाही आहे, ती दोरी आहे. आधी दूरवरून संत मंडळी, अनुभवी मंडळी सांगतात आले, नाही रे, जा जवळ, साप नाही आहे. मग अभ्यास केला, जवळ गेलं, प्रकाश, ज्ञानरूपी प्रकाश टाकला, आणि मग लक्षात आलं की अरे हा साप नाही, ही दोरी आहे. तसं या दृश्य जगाचा विचार केला तर हे विवर्त आहे, भास आहे. आपल्याला खरा परमात्मा कळायला हवा असेल तर संत काय सांगतायत ते ऐकायचं, अभ्यास करायचा, आणि मग मात्र त्या खऱ्या ज्ञानाचा आनंद घ्यायचा की अरे हे सगळं परब्रह्मच आहे. न लिंपे विवर्ता असं म्हणणं. लिंपे म्हणजे गंमत अशी आहे की काय आपण दोरी म्हणा, साप म्हणा, हार म्हणा, काही समजा, ते जे काही आहे लिंपे शब्द आहे ना, त्याच्यासाठी लक्षात घ्यायचं, त्या दोरीला त्याचं काहीच नाही आहे. तुम्ही आम्ही काही म्हणू, घाबरून साप म्हणू, किंवा एखाद्याला तो वा 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 छान दागिना असं वाटेल म्हणून तो आनंदाने बघायला पण जाईल. काहीही वाटलं तरी त्या तिथे असणाऱ्या त्या दोरीला याचं काहीच नाही आहे. म्हणजे त्या परमात्म्याला त्याचं काहीच नाही आहे. तुम्ही दृश्य जगातल्या कुठल्याही गोष्टीचं त्याला नाव द्या, तो परमात्मा परमात्म्याच्याच ठिकाणी आहे. म्हणून त्याला न लिंपे विवर्ता, त्या भासाचं त्याच्यावरती काहीच परिणाम होत नाही. ती जी दोरी आहे, उदाहरण इतकं माऊलीने सफखल दिलेलं आहे की आपल्याला परब्रह्म आणि दृश्य जग यांचं नातं कळण्यासाठी ह्या दोरी, साप आणि आपण याचं नातं लावलं की बरोबर कळतं की लांबवर आपल्याला तो साप वाटतो आहे, ती दोरीला काय आहे, त्याचं तुम्हाला काय वाटतं आहे याचा दोरीला काय संबंध, दोरी काहीच वाटत नाही. तसं त्या परमात्म्याला तुम्ही दृश्य जगामध्ये अडकलाय त्याचं त्याला काय वाटतं आहे. तुम्ही दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टींना विविध नावं दिलेली आहेत, त्या परमात्म्याला त्याचं काही नाही. कारण न लिंपे विवर्ता, तो तुमच्या त्या विवर्ताशी, तुमच्या वाटण्याशी, तुमच्या त्या भासाशी त्याचा काही संबंध नाही. असं लक्षात घेतलं की काय, त्याला काहीही लिंपत नाही, त्याला काहीही स्पर्शत नाही. तसं हे ब्रह्म जे आहे ते परमात्मा स्वरूप जे आहे निर्विकल्प आहे. तया निर्विकल्पासी कल्पित जावे. मग आता काय करायचं, तो ठीकच आहे, तर त्याला काही नाही आहे, तो एकदम न लिंपे विवर्ता, आता काही नाही. मग आता अशा ह्याची कल्पना करता येत नाही आहे, त्याची आपल्याला कल्पना करायची. तया निर्विकल्पासी, कल्पनेत न बसणाऱ्या गोष्टीची आपल्याला कल्पना करायची. आता ह्याला काय असतं, विकल्प म्हणतात, निर्विकल्प ना असा शब्द आहे, विकल्प नाही. विकल्प याचा अर्थ पर्याय, म्हणजे कल्पना करण्यासाठी काहीतरी पाहिजे ना, आकार पाहिजे, कसलं काहीतरी कल्पना करायची तर त्याला कसला तरी एक बेस असायला हवा, तर आपण त्याची कल्पना करू शकू. आता हे जे ब्रह्माबद्दल वर्णन करतात ते निर्गुण, निराकार, असीम वगैरे वगैरे, मग त्याची कल्पना काय करता येणार, ते कसं आहे. मग थोडीशी कल्पना आपल्याला संत आकाशासारखं आहे, सागरासारखं आहे असं सांगतात. अशा त्या परब्रह्म परमात्म्याचा तो जो निर्विकल्प आहे त्याला विकल्प म्हणजे त्याला काही पर्याय सांगता येत नाहीत, कसला आकार, काय कसं आहे त्याच्याबद्दल काही वर्णन करता येत नाही.
अशा त्या निर्गुण निराकार परब्रह्माला कशासारखं ते आहे हे सांगता येत नाही, त्याची कल्पना कशी करता येणार? पर्यायरहित असल्यामुळे कशासारखं असं पण म्हणता येत नाही. म्हणजे ब्रह्मासारखी दुसरी कोणतीच गोष्ट नाही, त्यामुळे ब्रह्माची कल्पना करता येत नाही. मग साधकाला काय करावं लागतं? आता साधकाला जर त्या परब्रह्मापर्यंत पोचायचं असेल, जसं आत्ता मी म्हटलं की ते दोरी खरी आहे का साप आहे हे बघायला जर साधकाला जायचं असेल तर एक तर धैर्य एकवटलं पाहिजे की जवळ जायचंच. आणखीन काय हवं? तर छानपैकी काहीतरी बॅटरी जवळ पाहिजे, उजेड पाहिजे की जे जवळ घ्या. धैर्य पाहिजे, उजेड पाहिजे, कोणाची तरी सोबत पाहिजे, दुसरा कोणी सांगतो त्याचं ऐकलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजेत. मग आपण जवळ गेलो की आपल्याला खरं काय आहे ते कळणार आहे, नाहीतर आपल्याला कळणार आहे. तसं या परब्रह्माला जर का आपल्याला समजून घ्यायचं असेल, कळायला हवं असेल साधकाला, त्याच्याजवळ पोचायचं असेल तर त्याला काय त्याला उपासना करायला हवी, त्याला साधना करायला हवी. त्या उपासनेमध्ये भाव असायला हवा. आपलं लोकांना दाखवण्याचं किती नको आहे साधना, आपल्याला ते कळण्यासाठी हे सगळं करायला पाहिजे. जेवढा भाव अधिक आपला शुद्ध असेल, सात्विक असेल, तेवढं आपल्याला स्वाभाविक असेल. आता हे सगळं आपल्याला शब्दांच्या मदतीनंच म्हणजे शब्दांच्या मदतीनं त्या निःशब्द असणाऱ्या ब्रह्माची आपल्याला ओळख करून घ्यायची, किंवा विचारांच्या द्वारे त्या निर्विचार असणाऱ्या, निर्विकार असणाऱ्या ब्रह्माला ओळखायचं आहे, किंवा आत्ता म्हणजे ब्रह्माची कल्पना करून ब्रह्माला आपल्याला ओळखायचं आहे. कल्पनेने ओळखायचं आणि मग खरं काय ते जाणायचं, असं सगळं आहे. समर्थांनी दासबोधामध्ये पण ही गोष्ट आपल्याला सांगितली. निर्विकल्पाचे कल्पावे, जे कशासारखं आहे सांगता येत नाही, त्याला पर्याय देता येत नाही, सांगता येत नाही आहे, त्याला कल्पावं, तरी कल्पना करावी. परिकल्पिते आपण न व्हावे. पुढे महत्त्वाचं आहे निर्विकल्पाचे कल्पावे हे आपल्याला मान्य आहे की ज्याची कल्पना करता येत नाही आहे त्याची आपण कल्पना करावी. पुढे म्हटलं आहे परिकल्पिते आपण न व्हावे, पण मी कल्पना करतो असं म्हणू नये. मी पणासी त्यागावे येणे रीती. तो मी आला ना की गडबड होते, ती कल्पना पण बरोबर होते, हे समर्थन सांगायचं आहे. मनाच्या श्लोकात पण आपल्याला तोच विचार करायचा आहे. निर्विकल्पासी कल्पावे, कल्पना मोडावी स्वभावे, मग नसोनी असावे कल्पकोटी. अशा कल्पना संत सांगतायत, काय आपला वेदांत सांगतोय, शास्त्र सांगताय, परंपरा सांगते, सगळं ऐकावं, विचार करावा, अभ्यास करावा आणि त्या निर्विकल्पाशी आपली कल्पना लावावी, आपली बुद्धी लावावी. आणि मी केलं असं म्हणू नये, तर मग हे काम झालं असा त्याचा अर्थ आहे. ते आपल्याला कळेल. शब्दांच्या पलीकडे असणाऱ्याला शब्दांनीच बघायचं आहे. माऊली तेच म्हणतात की मी प्रयत्न करतो शब्दांनी सांगण्याचा, आणि खरोखरच संत मंडळींनी शब्दांच्याच माध्यमातून निःशब्द असणाऱ्या या भगवंताशी ओळख आपल्याला करून दिली. ब्रह्माची कल्पना, आपण ब्रह्माला त्याची कल्पना करूनच आपण ब्रह्माला जाणून घ्यायचं आहे. तो अगदी निर्विकल्प जरी असला तरी देखील अशा पद्धतीचा विचार सांगितला. आता जर साधकाच्या साधना म्हणा, उपासना म्हणू, तर ती काय घडतं, तर खरं शुद्ध आणि प्रामाणिक अशी जर साधना केली तर त्या साधकाची प्रगती होते, त्याला हा सगळा अनुभव येतो. जे काय निर्विकल्प ब्रह्मस्वरूप आहे तरी ती कल्पना करून किंवा अनुभव यायला हवा असेल तर या सगळ्या याच्यातून जायला लागेल, तर त्याला तो अनुभव यायला लागतो. निर्विकल्पासी कल्पित जा म्हणजे काय ते कळतं, किंवा बोलल्याशिवाय कळणार नाही, तर बोलून का होईना, कल्पना करून का होईना अनुभव यायला मदत होईल. लगेच अनुभव येईल असं नाही, पण होईल. त्याच्यासाठी अहंता गुणे कल्पिताही कळेना. तो मी जो आहे, अहंता जी आहे, तो आपल्याला बाजूला करता आला पाहिजे. मी असा त्याच्यामध्ये विषय येता कामा नये. हे फार महत्त्वाची गोष्ट पुन्हा 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 आपल्याला सांगतात. मागे 171व्या श्लोकामध्ये अगदी हाच विचार समर्थांचा सांगून झालेला आहे. त्यांनी पण म्हटलं आहे की त्या अहंकारामुळे त्या परमात्मा स्वरूपाची कल्पना आपल्याला नीट करता येत नाही, आणि म्हणून त्याला आधी बाजूला करावा. आपल्याला दिसणारे जे सगळं जग आहे ते जर आपण खरं मानलं, ही पण आपली कल्पनाच आहे. मग ती कल्पना आपल्याला समूळ नाहीशी करायला हवी, तेव्हा काय तो परमात्मा आपल्याला कळणार आहे. ती नाहीशी करण्याचा उपाय आपल्याला समर्थांनी दासबोधात सांगितला आहे. इथे पण आपल्याला तेच सांगतायत की त्या निर्विकल्पाशी काय करावं. निर्विकल्पाशी कल्पिता, कल्पनेशी नुरे वार्ता. त्या परब्रह्माची कल्पना करायला हवी
म्हणजे मग काय घडतं, तर निर्विकल्पाची कल्पना केली की तो ब्रह्मसाक्षात्काराचा म्हणजे तो परब्रह्म काय आहे त्याचा अनुभव आपल्याला येईल. आणि मग त्या जी काही आपण कल्पना केली होती ती साधनं म्हणून फक्त वापरायची आहे, मग त्याचा आपल्याला काही उपयोग नाही आहे. निर्विकल्पासी कल्पिता कल्पनेची नुरे वार्ता. जसं मी मगाशी म्हटलं की कसं आहे ते परब्रह्म आहे आकाशासारखं, म्हणजे आकाशाची जी भव्यता आहे ती त्याच्याजवळ आहे. कुठेही जावं तरी आकाश दिसतंच, तसं ते परब्रह्म कुठेही गेलं तरी दिसतंच. एवढ्यापुरती ती आकाशाची कल्पना बरोबर आहे. ज्याला परब्रह्म कळलेलं आहे त्याला आकाश लागत नाही आता सांगायला. सागरासारखी परब्रह्म सागरासारखं आहे, आता अंग पसरलेला आहे. असं कल्पना करायला काहीतरी घेतली गोष्ट, ती कळली की मग ही कल्पना काढून टाकता येते. जसं अंधार आहे, रात्रीची वेळ आहे आणि आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, तर तिथे पोचायला आपल्याला दिव्याची गरज असते, हातात बॅटरी असावी लागते. आता ती दिव्याची आपल्याला गरज आहे, बरोबर आहे. कुठपर्यंत गरज आहे, आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या घराशी पोचेपर्यंत आपल्याला त्याची गरज आहे. तो दिवा गरजेचा आहे, अगदी बरोबर आहे. एकदा म्हणजे पोचलं आपण तिथे की मग आपल्याला दिवा या साधनाची गरज नाही आहे. मग जसं जसं आपल्या मुक्कामापर्यंत गेलो, आपल्या हल्ली पाहिजे घराजवळ गेलो की वाहन, घरदाराच्या बाहेर आपल्या चपला, या जशा आपण सगळ्या गरजेच्या आहेत, पण त्या त्या ठिकाणी त्यांची त्यांची गरज संपते, मग ती आपण बाजूला ठेवतो. मग दिवा असू दे, वाहन असू दे, चपला असू दे, जे काही आहे. पत्ता मिळेपर्यंत, घरात जाईपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात, त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होतो. ते एकदा मिळालं की या सगळ्या गोष्टींच्या आपल्याला काही उपयोग नसतो, आपण त्या बाजूला ठेवतो. तसं आहे ब्रह्मसाक्षात्कार होईपर्यंत, घराजवळ जाईपर्यंत आपल्याला साधनांची आवश्यकता नाही. साधना करायला, उपासना करायला हवी. एकदा ते समजलं हे ब्रह्म प्रकरण काय आहे, परमात्मा प्रकरण काय आहे, की मग ह्या सगळ्या साधनांची, कल्पनांची जरूर नाही आहे. कल्पना एवढ्यापुरतीच आहे, ते कळायला हवं म्हणून, बाकी नाही आहे. बाकी तसं पाहायला गेलं तर ह्या सगळ्या कल्पना आता उपयोगी नाही आहेत. एकदा आपल्या पत्त्यावर गेलं की मग आपल्याला बाकीच्या गोष्टींची काही आवश्यकता नाही आहे. तसं आहे की एकदा ही ब्रह्मकल्पना काय आहे, परमात्मा कल्पना काय आहे ती आपल्याला कळली, काही दृश्यजग असणारच आहे, पण त्यात आपण अडकणार नाही. आणि म्हणून त्यांनी आपल्याला पुढे ते सांगितलं की जर का असं आहे तर आपल्याला संग सोडून, ह्या दृश्य जगाचा संग कमी करून आपण सुखी राहू शकणार आहोत. आता या चारही ओळींचा ना एक दुसऱ्याशी आपल्याला छानपैकी संबंध जोडून बघायला लागेल. संग सोडून सुखी राहावे म्हटलं आहे, त्याचं कारण असं आहे की ही जी काही कल्पना आहे, समर्थांनी आपल्याला दासबोधामध्ये यासंबंधी बऱ्याच ठिकाणी म्हटलं आहे. ते म्हणतात कल्पनेचे एक बरे. काय कल्पनेचे बरे? जे मोहरताची मोहरे स्वरूपी घालिता भरे निर्विकल्पी. म्हणजे असं आहे ना की जसं आपण कर्मयोगामध्ये कर्म करायचं पण करते पण घ्यायचं नाही, म्हणजे करायचं पण मी केलं म्हणायचं नाही. आता ही किती अवघड गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे, पण तसं करायचं म्हणजे कर्मयोग्याला कर्म लिंपत नाही, चिकटत नाही, अलिप्तपणानं राहायचं, करायचं पण मी केलं असं म्हणायचं. तसं आहे की हे ब्रह्मचिंतन करताना मी ब्रह्मचिंतन करीत आहे अशा वृत्तीचा पण त्याग करायचा. आपोआपच या गोष्टी कळणार आहेत. हे सगळ्या दृश्य जगामध्ये आपण अडकत असल्यामुळे त्या परमात्म्यापर्यंत पोचतच नाही आहोत. आता असं होतं ना की सगळ्या गोष्टी या भूतलावर ज्या घडत असतात त्या म्हटलं तर आकाशाच्या खालीच घडत आहेत, पण त्या आकाशाचं काही बिघडत आहे का हो? काहीच नाही. त्याच्यावर त्याचा काडीचा परिणाम होत नाही. किंवा आपण आरसा म्हणतो, आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं, जसं आहे तसं दिसतं, जे समोर आहे ते दिसतं, पण त्या आरशाला काहीही चिकटत नाही. जे काय आपण दूर गेलो दुसरं कोणी बघितलं तर दुसरं दिसेल. आपण रोज दूरदर्शनच्या पडद्यावर निरनिराळ्या गोष्टी पाहतो, त्या पडद्याला त्याचा काहीच चिकटत नाही. म्हणजे दूरदर्शनावरच्या किंवा सिनेमाच्या पडद्यावरती बघत असताना समजा तिथे आग लागल्याचं दृश्य दिसलं, ते पडद्याला त्याचं काय आहे? तो पडदा काही जवळ मिळून जात नाही, तो आहे तसाच आहे, त्याला काही तसं होत नाही. तसं असलं पाहिजे, असं आपण अलिप्त राहता आलं पाहिजे. कारण हे सगळं परब्रह्मच आहे, तेच दृश्य जग चाललं आहे. त्या दृश्य जगाचं जे काही होतं आहे, येणं असणं जाणं, निर्मिती होणं, राहणं आणि निघून जाणं, हे घडत असणार आहे. त्या परब्रह्मावरती त्याचा काहीच परिणाम होत नाही. जसं हे आत्ता पाहिलं
तसं या निर्गुण परब्रह्माचा विचार करायचा. हां, ते आहे की त्याच्या अधिष्ठानावर ही सगळी सृष्टी निर्माण झाली, ही गोष्ट खरी आहे. तो पडदा आहे म्हणून त्या टी व्हीवरती दृश्य आपल्याला दिसतं आहे, हे बरोबर आहे. पण त्या पडद्यावर त्याचा काही परिणाम नाही. तसं हे दृश्य जग आपल्याला दिसतं आहे, पण त्या परमात्म्यावर त्याचा काही नाही. सगळं निर्गुण ब्रह्म जराही कुठेही लिप्त होत नाही. माऊलीने म्हटलं, हे मज कारणे झाले परी म्या नाही केले, असं त्याचं असतं. छान एका सोप्या भाषेमध्ये सोप्या शब्दामध्ये सांगितलं की हे मज कारणे झाले. परब्रह्माने या सगळ्या सृष्टीची निर्मिती किंवा वगैरे वगैरे केलं, पण निर्माता तो आहे का? तर नाही. म्हणजे काय असं आपल्याला वाटेल. हे मज कारणे झाले परी म्या नाही केले. परमात्म्यामुळेच हे सगळं घडतं आहे. मी आत्ता बोलते आहे, तुम्ही ऐकता आहात, समोर PC आहे, समोर काय आवश्यक अशा सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं आहे, पण त्याच्या अधिष्ठानामुळे आपण ऐकतोय, बोलतोय. या सगळ्या मागे असणारं जर परमात्मा आहे, तो म्हणतो मी काहीच केलं नाही, पण तो असल्याशिवाय यातलं काहीच घडलं नाही. जसं नेहमी विजेचं उदाहरण देतात की विजेवरती एवढ्या प्रकारची यंत्र चाललेली असतात. ती वीजच गरमाचं गार करते, गाराचं गरम करते. आपल्याला उकडत असलं तर आपण AC लावतो, आपल्याला थंडी वाजली तर आपण हीटर लावतो. हे सगळं त्या एकाच विजेवर चालतं, पण वीज काहीच करत नाही. तिच्या अधिष्ठानावर सगळं चालतं. त्याच्यासाठी असणारी यंत्रणा वेगळी असते. तसं हे आहे. मज कारणे झाले परी म्या नाही केले. सारं काही होतं, पण संघवाल्यांनी नाही केलं, असं उदाहरण दिलं जातं की संघ काही करत नाही. पण मग हे सगळं होतं कसं? तर आपल्याकडे त्याचं क्रेडिट घ्यायचं नाही, हा त्याचा खरा अर्थ समजण्यासाठी आपल्याला आहे. किंवा आपण जलचक्राचं उदाहरण नेहमी घेतो की ह्या सूर्यामुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात, ढगातून पाऊस पडतो. पण सूर्य पावसाचा करता नाही, पावसामुळे नाही. इतका तो अलिप्त आहे की मी पाऊस पाडलेला नाही. हे सगळं जलचक्र घडतं, एकावर एक गोष्टी सगळ्या अवलंबून आहेत, नाही म्हणाला. पण तरी देखील सूर्य काही पावसाचा करता नाही आहे. सगळ्या सूर्यकिरणांपासून म्हणजे वनस्पतीला सगळं मिळतं. वनस्पती अन्न तयार करतात, वनस्पती त्या सूर्यप्रकाशामुळे जगतात, आपण अनुभव घेतो. साधं बाल्कनीमध्ये कुठल्या बाजूला ऊन येतं तिथे आपल्याला कुंड्या ठेवाव्या लागतात, कारण उन्हाची गरज आहे झाडांना, असं सगळं आहे. पण सूर्य त्यांचा पोषण करता नाही, असं म्हटलं जातं. म्हणजे सगळं काही त्या निर्गुण ब्रह्माच्या सत्तेवर चालतं आहे. पण ते सगळं निर्गुण परब्रह्म कशाचंही श्रेय घेत नाही. माझ्यामुळे काही चालत नाही, हे मज कारणे झाले परी म्या नाही केले, असं सांगतात. म्हणून मग आता पुढला हे आहे, साधकांनी याचा विचार करायचा आहे. आणि परब्रह्म जसं आहे पण दिसत नाही, आपण दृश्य जगच आपल्याला दिसत आहे, ते परब्रह्म आपल्याला दिसत नाही. म्हणून या दृश्य जगाचा संग सोडायचा, म्हणजे मग आपल्याला परब्रह्म दिसेल. आणि हे अशा प्रकारचं सुखाने संग सोड सुखी राहावे म्हटलं ना, हा दृश्य जगाचा संग सोडला तर आपल्याला सुखी राहता येईल, असं तरी सांगितलं. खरं तर कशाचाही संग नसणे म्हणजे आसक्ती नसणे, म्हणजे त्याला सहज स्थिती असं म्हणतात. की कुठल्याच ह्याच्यात आपण अडकत नाही, काही करायचं असं उरतच नाही आहे, काही ज्ञान मिळवावं लागत नाही, अशी वेळ येते की असं वेगळं भक्ती करावी लागत नाही, कुठला दुसरा आनंद शोधायला जावं लागत नाही. सगळं प्रयत्नाशिवाय सगळं आपोआप होतं. असं जे आहे त्याला सहज स्थिती म्हणतात. आणि तो खरा आनंद असतो. ते सहज स्थितीत घडतं ना, त्याचा खरा आनंद असतो. सुखच सुख असतं. एकदा हे सगळं स्वस्वरूप काय ते कळलं की मग बाकी सगळ्या ज्या दृश्य जगातल्या घटना असतील त्या घटनांचा काहीच परिणाम होत नाही. त्या सगळ्या घटनांपासून, त्या सगळ्या दृश्य जगापासून बाजूला होता येतं आणि खऱ्या आनंदाचा अनुभव घेता येतो. सगळं जे की आहे ना, ते आसक्तीमध्ये दुःख आहे आणि आसक्ती सोडण्यामध्ये सगळं सुख आहे. म्हणून संग सोडून सुखी राहावे असं म्हटलं आहे. म्हणजे सुखी होण्याचा जो मार्ग आहे तो सुखी होण्याचा मार्ग समर्थांनी पुन्हा ह्या 4 ओळीत आपल्याला सांगितला. आता होतं असं की या मार्गाने जाणारं कोणी, जसं सांगतात सगळे संत की तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर या मार्गाने जा. खरा सृष्टीकर्ता सृष्टी भरता नाही आहे. सगळा खरा परमात्मा कोण आहे त्याला ओळखा. तो कसा आहे त्याच्या खुणा फक्त सांगितली आहे की तो विश्व निर्माण करणारा किंवा विश्वाचं पालन करणारा नाही. इतकं कशाला, तो वाणीच्या शक्तीच्या पलीकडला आहे. वाणीने सांगता, शब्दांनी सांगता येणार नाही. माया किंवा भ्रम त्याला काही लिंपत नाही, त्याला चिकटत नाही, काही स्पर्श करत नाही. सगळ्या कल्पनेच्या पलीकडे आहे.
पण अशा सगळ्याला आपण बाजूला ठेवावं, तेव्हा आपल्याला सुखाचा म्हणजे परब्रह्माचा अनुभव येईल आणि त्याचा आनंद आपल्याला मिळेल. मग आता हा मार्ग एवढा संत सांगतायत, या मार्गानं जाणारे फार कमीच असतात, किंबहुना फार कमी म्हणजे असं का असतं? मार्ग तर संतांनी सांगितला आहे, त्या मार्गाने जा, तुम्हाला नक्की समाधानाचा अनुभव येईल, परब्रह्म काय ते ओळखता येईल, असं आपल्याला संत पुन्हा पुन्हा सांगतायत. म्हणजे पिढ्यानपिढ्या आणि वर्षोनिवर्ष सगळ्या ग्रंथातून हे सांगितलं जात आहे. पण मग त्या मार्गाने जाणारे कमी असं का? तर त्याचं कारण आपल्याला आता 191व्या श्लोकामध्ये कळणार आहे की हे सगळं बरोबर आहे. कल्पनेच्या पलीकडे असणारा या परब्रह्माला शब्दात बांधता येत नाही. तो सृष्टीकर्ता नाही, तो सृष्टीभरता नाही, तो आहेच आहे. पण जेव्हा तुम्ही अलिप्तपणाने त्याच्याकडे पाहाल, दृश्य जगाच्या पलीकडे असणाऱ्याला पाहाल, ते परब्रह्म तुम्हाला कळेल आणि एक सुखाचा अनुभव तुम्हाला घेता येईल. असं सगळं सांगितलेलं आहे. पण या मार्गाने जाणारे कमी का असतात किंवा का जात नाहीत? याचं कारण आहे देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना. आम्ही सगळे कसं आहोत, आम्हाला सगळं संतांनी सांगितलेलं कळतं आहे, निरनिराळ्या लोकांनी त्याचा अगदी छान अर्थ आपल्यासमोर मांडला आहे. पण तरी आम्ही देहबुद्धीत अडकणारी मंडळी आहोत, म्हणून आम्हाला एक कळत नाही. कळलं आहे पण आम्ही त्या मार्गाने जायच्या भानगडीत पडत नाही आहोत. देहबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना, तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. ठणकावून सांगितलेलं आहे की मी देह आहे असा जर आपला निश्चय असेल, देहबुद्धीचा निश्चय ज्या टळेना, तो जर आपण बाजूला केला नाही की मी म्हणजे देह नाही, हे जर मला कळलेलं नसेल किंवा याप्रमाणे मी आचरण केलं नाही, तर कल्पांत काळीसुद्धा हे आत्मज्ञान म्हणजे काय आहे ते कळणार नाही. याचा अर्थ असा की जर का तो परब्रह्म परमात्मा किंवा ते ब्रह्म किंवा ते आत्मा जर आपल्याला कळायला हवं असेल, तर आपल्याला देहबुद्धीतून बाहेर यायला हवं. माझी स्वतःची ओळख करून घ्यायला हवी. मी म्हणजे देह नाही आहे हे सारखं आपल्याला पटवून घ्यायला पाहिजे. या देहाच्या कमी जास्त सगळ्या गोष्टींमध्ये मी जे अडकते, ते अडकणं आपल्याला बंद व्हायला हवं. देह देहाचं बघेल असं वाटलं पाहिजे. तो परब्रह्म परमात्मा करून घेईल काय करायचं ते. असं आता हे कसं शक्य आहे? त्यामुळे जो मार्ग संतांनी सांगितला आहे, समाधान खात्रीनं मिळण्याचा मार्ग सांगितला आहे, परब्रह्म समजून घेण्याचा मार्ग सांगितला आहे, पण त्या मार्गाने आम्ही जात का नाही? तर देहबुद्धीचा निश्चय तो टळेना. आम्ही म्हणजे मी म्हणजे देहच आहे हा जो आमचा निश्चय आहे तो काही आमचा जात नाही. आणि त्यामुळे ज्ञान कल्पांत काळी मिळेना. तो कल्पांत झाला. आता कल्प म्हणजे काय वगैरे आपण बघूया. तो कालावधी बघितला तरी आपण म्हणतो या एवढ्या कालावधीमध्ये किती वेळा यावे आणि किती वेळा जावे घडलं असेल. तर याच्यामधून अजूनही आम्हाला काही तो भगवंत, तो परमात्मा काय आहे तो ओळखता आलेला नाही आहे, ते ज्ञान झालेलं नाही, कारण आम्ही देहाच्या प्रेमात आहोत. परब्रह्म ते मीपणे या कळेना. त्यामुळे तो परमात्मा अहंकार असला तर येत नाही, देहबुद्धी असलं तर कळत नाही. मनी शून्य अज्ञान हे मावळेना. आणि मुळात नाहीच नाही, ते अज्ञान मनातून जात नाही. शून्य काय आहे ते पण आपण आज समजून घ्यावं. पुढल्या 191 श्लोकामध्ये आता या 4 गोष्टी आपल्याला पाहिजेत की तो देहबुद्धीचा जो निश्चय आहे तो जरा आपला जायला हवा. देह म्हणजे मी नाही असं आपल्याला कळायला हवं. म्हणजे मग आपल्याला कल्पांत काळी नाही, याची देही याची डोळा, याच जन्मात त्या परब्रह्माचा अनुभव यावा आणि पुन्हा येणं जाणं थांबावं. याच्यासाठी कल्पांत काळी कळेना असं नको, तर याची देही याची डोळा आहे, ज्ञान काय आहे ते आपल्याला कळावं. मीपणा असेल तर परब्रह्म आकलन होत नाही, परब्रह्म समजत नाही, तो मीपणा आपला जायला हवा. म्हणजे शून्य अज्ञान हे मावळेना. आणि जी शून्य स्थिती आहे म्हणजे काय ते आपल्याला कळेल की आपल्याला कळतं आहे पण आपण तसं आचरण करत नाही. आपल्याला कळतं आहे तेवढ्या पुरतं कळतं आहे, पण पुन्हा आपण त्या दृश्य जगातच जातो आहे. ते जे काही आपलं अज्ञान आहे म्हणजे आपल्याला खात्री नाही आहे की अरे या दृश्य जगामध्ये आपल्याला अडकायला नको, या देहबुद्धीत आपल्याला अडकायला नको, या अहंकारामध्ये या मीपणामध्ये अडकायला नको. तर तसं थोड्या थोड्या काळापुरतं घडतं पण पुन्हा आपलं आम्ही त्याच्यातच जातो. ही जी अवस्था आहे ती अज्ञानाची शून्याची अवस्था आहे. ते काही जात नाही, ते काही मावळत नाही. आणि म्हणून तो सुखी होण्याचा जो काही मार्ग आपल्याला अनेक प्रकारांनी विशद कळला सांगितला आहे. खरं तर तो म्हटलं तर आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे. अगदी भगवंत प्रत्यक्ष समोर असा दिसावा, आपल्यातला आत आणि बाहेर असा तोच एक आहे असं सगळं कळावं
अशा प्रकारचा मार्ग सांगितलेला आहे. इतका आत्मसाक्षात्काराचा मार्ग सांगून किंवा या मार्गानं तुम्ही आम्ही काही जात नाही. बरं, मार्ग सुखाचा आहे असं पण सांगितलेलं आहे. त्या सुखाच्या मार्गात जाण्याची संख्या कमी का, की मग नाहीच का कोणी जात, असा प्रश्न जो आपल्याला पडतो, तो प्रश्न असा आहे. त्याची उत्तरं पण याच श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतात. खरं आहे, वेद, उपनिषद, दासबोध, गाथा, ज्ञानेश्वरी, सगळ्या गीता, या सगळ्या ग्रंथामध्ये अत्यंत बहुमोल असं तत्त्वज्ञान सोपं सोपं करून तुम्हा आम्हाला सांगितलं आहे. आणि त्या सगळ्या तत्त्वज्ञानामध्ये सोप्यात सोपा असा या परब्रह्मापर्यंत जाण्याचा मार्ग पण सांगितलेला आहे. खरं आहे, काही त्या मार्गातून जाताना जे जे काही म्हणजे शेकडो ग्रंथ आपल्याला अशा मार्गाने जाणाऱ्या लोकांनी त्यांचे अनुभव सांगितलेले असे पण उपलब्ध आहेत. हे सगळे जे ग्रंथ आहेत, या ग्रंथामध्ये संतांनी हा मार्ग पण सांगितला, स्वतः त्या मार्गाने गेल्यामुळे अनुभव पण सांगितले. तरीही या मार्गाकडे आपण जात नाही किंवा जाणाऱ्यांची संख्या अगदी अल्प असते. याचं कारण आहे की देहबुद्धी. इतक्या देहाशी आम्ही चिकटलेलो आहोत की ते देहबुद्धी आम्हाला सोडतच नाही. देहाचं सुख हेच मुळे आमचं साध्य आहे. ऐशारामात आम्हाला राहता आलं पाहिजे, सगळे भोग विलास आम्हाला मिळाले पाहिजेत, ह्याच्यातच जणू काही खरा आनंद आहे असं आम्हाला वाटतं. आणि मग जर का आम्हाला आमच्या देहाच्या भोगांसाठी तर मग आम्हाला खूप खूप गोष्टींचा संग्रह करावा लागतो. मग आपलं कमंडलूतलंच पाणी आणि दगडाची चुशी आणि आकाशाचंच पांघरूण असं नाही ना चालत. आम्ही विचारतो सुथारबाई जायला, तिथे बेड मिळेल ना, तिथे पंखा असेल ना, तिथे डास नाही येत ना. किती किती आम्ही काळजी घेतो देहाची. समर्थाने त्या ठिकाणी दासबोध लिहिला आहे आणि ते स्थान मला बघायला जायचं आहे, तर त्याच्या ठिकाणी आम्हाला किती किती शंका असतात, सगळ्या देहाच्या संदर्भात असतात. जेवायला काय असेल, अनंत गोष्टी. आम्ही चहा घेत नाही, कॉफी मिळेल ना, वगैरे वगैरे. किती प्रश्न जे येतात ना, ते प्रश्न जर विचारले तर आपल्याला लगेच कळलं खरंच केवळ देहबुद्धी, मला हे लागतं, मला हेच लागतं, असं जे की आहे ते देहाच्या सुखाचं आहे. आणि ते देहाचं सुख म्हणजेच माझं साध्य आहे. ते नीटपणे सगळं झालं पाहिजे. माझी झोप चांगली रात्री झाली पाहिजे, तर मग सकाळी मी काकड आरतीला सगळं करेन. आणि झोप चांगली होण्यासाठी जी मला साधनं लागतात ती सगळी साधनं मला उपलब्ध पाहिजेत, असा विचार करणं, असं देहबुद्धीचं अडकड असतं. आणि मग अशा जेव्हा देह हे जे आपलं साध्य असेल, देहाला असं ऐशारामात ठेवणं असं जर आपलं साध्य असेल तर स्वाभाविकच साधनांचा संग्रह लागतो. म्हणजे मग ते हेच सगळं आपलं ऐश्वर्य आहे. मग कुठलं ते आत्मज्ञान, परब्रह्म, परमात्मा हा मार्ग काही आपल्याला मिळत नाही. आपण देहाच्या ह्या अशा सुखामध्ये अडकून गेलेलो असतो. आता खरं तर असा विचार करणं म्हणजे थोडंसं कटू वाटेल, पण पशुदेह आणि मानवदेह यामध्ये काही अंतरच नाही राहणार. आपल्याला सगळे संत सांगतात की पशूंमध्ये आणि माणसांमध्ये फरक काय आहे असं जर विचारलं तर माणसाला भगवंतानी बुद्धी दिलेली आहे, अधिक दिलेली आहे. म्हणजे त्या बाकी जीवांनासुद्धा, पशुपक्षी प्राण्यांनासुद्धा बुद्धी दिलेली आहे. पण त्यांची जी दिलेली बुद्धी आहे ती त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या गरजा पूर्ण करण्यापुरती दिलेली आहे. आपल्या माणसाला मात्र बुद्धी अफाट दिलेली आहे. माणूस जेवढं त्या बुद्धीचा वापर करू शकेल, सगळ्या जीवांमध्ये अधिक श्रेष्ठ असा जर असेल तो माणूस आहे. आपण अगदी आपल्या इंद्रियांच्या शक्तीचा जरी विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की माणसापेक्षा या सगळ्या प्राण्यांमध्ये अन्य सगळ्या गोष्टी भगवंतानी अधिक दिलेल्या आहेत. जसं आपण नेहमी म्हणतो की पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा किंवा प्राण्यांमध्ये सुद्धा आता आपल्याला दृष्टी दिली आहे, सगळ्या पशुपक्ष्यांना दृष्टी आहे. तर गरुडाला किती दूरवरचं दिसतं, तर त्याची जी दृष्टी आहे तिचा विचार केला तर भगवंतानी त्याला लांबवरचं दिसण्याची दृष्टी दिली. अगदी वासाचं ज्ञान आपल्याला पण आहे, परंतु आपल्यापेक्षा कुत्र्याला वासाचं ज्ञान केवढं तरी मोठं आहे. असं चपळाई पाहिली तर किती प्राण्यांमध्ये चित्ता किती जोरात धावतो, हरण कसं पळतं असं आपण पाहतो. शक्तीचा विचार केला तर हत्तीजवळ कशी अफाट शक्ती, मोठमोठे ओंडके इकडून तिकडे तो नेऊ शकतो. असं सगळं त्या मंडळींना म्हणजे त्या पशुपक्षी प्राण्यांना दिलेलं आहे. पण कितीही जरी दिलेलं असलं तरी माणसाला बुद्धी दिली असल्यामुळे या बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा माणसाजवळ
हे जरी कमी असलं म्हणजे शक्ती कमी आहे, दृष्टी कमी आहे, काय श्रवण कमी आहे किंवा चव कमी आहे असं असेलही, या सगळ्यामध्ये ते प्राणी विशेष महत्त्वाचे असतीलही, परंतु मी त्यांना जन्माबरोबर काही मिळालेलं असेलही, बरोबर आहे. माणसाजवळ यातलं जरी काही नसलं तरी माणूस बुद्धीच्या जोरावर अशा सगळ्या गोष्टी मिळू शकतो. बुद्धीमध्ये सामर्थ्य, बुद्धी विकसित ही माणसाची होऊ शकते. आता अशी बुद्धी लाभलेल्या माणसानं ते जे इतर या पशुपक्ष्यांपेक्षा सुद्धा दुर्बल असं शरीर जे दिलेलं आहे त्या शरीरामध्ये का अडकायचं असा प्रश्न पडेल. शरीराचा विचार केला तर आपल्याला ज्या इंद्रियांना शक्ती दिलेली आहे त्याच्यापेक्षा अनेक पटीची शक्ती या पशुपक्षी प्राण्याला दिली. म्हणजे या सगळ्यांशी जर माणसाची तुलना करायचं म्हटलं तर आपल्या इंद्रियांच्या शक्तीपेक्षा अधिक शक्ती त्यांच्या इंद्रियांना आहे. पण आपल्या जो बुद्धी आहे, अगदी विकसित होणारी बुद्धी आहे, आपण ती बुद्धी नीटपणाने विकसित केली तर आपल्याला त्यांच्या इंद्रियांना मिळालेल्या शक्तीपेक्षा अधिक काहीतरी ताकद या आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्याला मिळवता येईल. मग असं जर आहे तर त्या बुद्धीचा वापर करावा आणि या देहाच्या या अशा दुर्बल देहामध्ये अडकू नये. असा खरा म्हणजे आपल्या आणि त्या सगळ्या बाकी जीवांमधला फरक आहे. पण देह म्हणजेच मी, पहिलीच जी ओळ आहे ना या श्लोकातली, की देहबुद्धी कशी आहे तर देहबुद्धीचा निश्चय ज्या टळे ना, मी देहच आहे असा जो निश्चय झाला आहे तो मुळी हलतच नाही, इतका अंतःकरणात घट्ट बसलेला आहे, पक्का बसलेला आहे की तो जातच नाही आहे. असं असल्यावर काय करायचं. त्यामुळे विचार केला तर असं जे दुर्बल शरीर आहे ते दुर्बल शरीर असूनही आम्ही त्या शरीराच्या प्रेमामध्ये असे अडकतो. मग आता मी म्हणजे देह असं जर अडकायला नको असेल, आपल्याला सगळ्या संतांना याचाच मोठा खेद आहे की ते पुन्हा पुन्हा आपल्याला तीच गोष्ट सांगत आहे आणि ते सामान्य तुम्हा आम्हा साधकांच्या पचनी पडत नाही आहे. म्हणजे आपण तेवढं लक्षात घेत नाही, याचंच या संत म्हणाय दुःख होतं. म्हणून ते आपल्याला सांगतात की हे जे देहाचं असत्यत्व आहे, म्हणजे देह काही खरा नाही, देह आज आहे उद्या नाही, आत्मा मात्र आहेच आहे, आत्माचं सत्यत्व आहे, तो शाश्वत आहे. हे सारखं 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 ते संत सांगतात, निरनिराळ्या प्रकाराने आपल्याला समजावून सांगतात. पण कितीही जरी सांगितलं तरीसुद्धा निश्चय झालेला देह म्हणजे मी हा भ्रम आहे, म्हणजे चुकीचा आहे, पण तो निश्चय आहे ना आणि तो पक्का दृढ आहे. त्यामुळे तो आम्हाला काय संत एवढे सांगतायत तरी मान्य होत नाही. होतं असं. आता हे जे सगळं आत्मज्ञान परब्रह्माचं ज्ञान किंवा काय ब्रह्मज्ञान असं म्हणतो आहे, इकडे देह माझा, देह म्हणजे मी आहे, ही जी वासना आहे ती वासना आणि हे ज्ञान, या दोन गोष्टी काही एकत्रित येणं शक्य नाही. म्हणजे ज्याला आत्मज्ञान हवं आहे त्याला वासना सगळ्या सोडल्या पाहिजेत, देहात अडकता कामा नये, वासनात अडकता कामा नये. आणि ज्याला वासनामध्ये आहे त्याला हे ज्ञानप्राप्ती होणार नाही. अगदी खरं आहे. सुखार्थीनं कुतो विद्या, कुतो विद्यार्थीनं सुखम. सुखार्थी ऐशारामात असणाऱ्या माणसाला ज्ञान प्राप्त होणार नाही. ज्याला ज्ञान प्राप्त आहे त्याला ऐशारामात राहता येणार नाही. तसंच इथे आहे. जेवढी आपली देहबुद्धी जास्त, देह म्हणजेच मी, तेवढ्या स्वाभाविकच वासना पण जास्त. आणि जशा वासना जास्त, जेवढी वासना असते तेवढ्या वेळा खरं म्हणजे कटकटी पण जास्त. हे हवं आहे, हे हवं आहे, हे हवं आहे, हे पुरेसं नाही. चाळीत राहत होतो, ब्लॉकमध्ये आलो, ब्लॉकमध्ये 2 बेडरूमची पुरत नाही, 4 खोल्यांची, मग इथली पुरत नाही, आणखीन कुठे कोरड्या हवेमध्ये वगैरे वगैरे, असं जे काही सगळं आपण करतो तर सगळं त्या देहबुद्धी, त्या देहाला सुख मिळण्याच्या प्रयत्नामध्ये हे सगळं देहाच्या पातळीवर आपण करत असतो. त्या देहबुद्धीच्या पातळीवर जे काही जीवन चालतं ते जीवन सुखी होतं असं नाही. आपण ज्या सुखाचा विचार करतो आहोत, शाश्वत सुखाचा विचार करतो आहे, त्या शाश्वत सुखाला हे असं वासना देहामध्ये अडकणं त्यांनी की हे ज्ञान प्राप्त होणार नाही आहे. अशा देहबुद्धीत अडकणाऱ्यांचं जीवन त्या देहबुद्धीच्या पातळीवर राहतं. म्हणून ते असं काही समाधानाचा अनुभव घेऊ शकत नाही. खरं तर असं आहे की मगाशी म्हटलं असं की माणसाला सगळ्यांपेक्षा बुद्धी जास्त आहे, माणसाचं मन पण विकसित आहे. शब्दच आहे ना, मन विकसित होणं, मनस, संस्कृत शब्द मनस म्हणजे मन, ह्याच्यावरून तर मनुष्य असा शब्द आलेला आहे. त्यामुळे मन विकसित असणारा आपला मानव असा आहे.
बाकी सगळ्यांच्या बाबतीमध्ये नेहमी आपण उदाहरण पाहतो की ते पशुपक्षी वर्षोनिवर्ष त्यांच्यामध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसत नाही, त्याच पद्धतीनं ते राहताना दिसतं ना. जसं मी नेहमी उदाहरण देते की वर्षोनिवर्ष कोकिळाचा तो एक कुहू कुहू या पलीकडे आवाज नाहीच आहे, त्यांनी काही प्रगती केलेली आपल्याला दिसत नाही. असं सगळ्या पशुपक्ष्यांच्या बद्दल, प्राण्यांबद्दल आपल्याला म्हणता येईल. माणसाचं तसं नाही, माणसाचं बुद्धी मन विकसित होणारी आहे, त्यामुळे तो आत्ता आहे त्याच्यापेक्षा काहीतरी विशेष आणखीन आपल्या बुद्धीच्या मनाच्या सहाय्यानं विकास करू शकतो असं दिसेल. मग आता हे जे आहे मनबुद्धी इतकी विकसित आहे, तर त्या मनबुद्धीचा वापर आपल्या देहाच्या उपभोगासाठीच फक्त करायचं का? नुसतं त्याची ही जी सगळी आहे इतर प्राण्यांपेक्षा भगवंतानी बुद्धी दिलेली आहे, मन विकसित केलेलं आहे, मग ते आयुष्य आपण नुसतं उपभोगात घालवायचं का? जर का देहबुद्धी हा अगदी पक्का निश्चय असेल तर मग असंच होणार. नित्य नवी गोष्ट हवी, खायला हवं, लिहायला हवं, हिंडायला हवं, याच्यातच सगळं जाईल आणि मग उपभोगामध्येच आयुष्य जाईल. वासना वाढतील, त्या वासना पूर्ण करण्यासाठी आपल्याला सगळा वेळ आपला खर्च होईल, आपली मनबुद्धीसुद्धा त्यासाठीच खर्च होईल. म्हणजे विषयी जो माणूस असतो, ह्या उपभोग घेणारा जो आहे, विषयी जो आहे, त्याला त्या विषयी माणसाला आत्मज्ञानाकडे काही जाता येणार नाही. आणि समर्थ तर म्हणतात किती कल्पांतकाळी जाता येणार नाही, म्हणजे या देहात जाता येणार नाही, या जन्मात जाता येणार नाही असं नाही म्हटलं. ते म्हणाले कल्पांतकाळी सुद्धा हे होणार नाही. तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना. हे आत्मज्ञान जे आहे ते विषयी माणसाला, भोगी माणसाला, देहबुद्धीत ज्याचा निश्चय झालेला आहे अशा माणसाला मिळणार नाही. दृढ घेतला देहाभिमान म्हणून या, असा ज्याचा देहाचा अभिमान असा घट्ट झालेला आहे त्याला काही या आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. मग आता हा देहाभिमान संपला पाहिजे. जोपर्यंत तो संपत नाही तोपर्यंत आपल्याला ते आत्मज्ञान किंवा जे काही शाश्वत आहे ते शाश्वत स्वरूप काही असेल त्याची म्हणजे आपल्याला ते समजावं अशी जाणीव पण आपल्याला होणार. जोपर्यंत याच्यामध्येच आपण अडकलेलो आहोत तोपर्यंत त्या शाश्वत गोष्टीची जाणीव निर्माण पण होणार नाही, ती पूर्ण पण होणार नाही. आणि म्हणून त्यांनी कल्पांतकाळी असंच म्हटलं आहे, स्वतःचा आपण घात करून देतो आहे. मिळालेली संधी आहे, माणसाचा देह मिळाला आहे तर मन बुद्धी विकसित आहे. आपण सगळ्या संत आपल्याला मार्ग सांगतायत, त्या मार्गाने जाऊन आपल्या मनबुद्धी विकसित करून आपल्याला या परमार्थाची प्राप्ती करून घेता येते. पण खूप मोठा अडथळा देहबुद्धीचा आहे आणि तो जर गेला नाही तर तो असेपर्यंत म्हणजे कल्पांत झाला तरीसुद्धा देहबुद्धीत अडकणाऱ्याला, विषयभोग विषय वासनांमध्ये अडकणारा, किती जरी तो माणूस विद्वान असला, अगदी बुद्धिमान असला, तरी जोपर्यंत त्याचा या विषय वासना संपत नाहीत, देहभोग संपत नाहीत, इंद्रियांची लालसा संपत नाही, तर किती इकडे अध्ययन त्यांनी केलेलं असलं तरी त्या अध्ययनाचा उपयोग नाही. इकडे तो अध्ययन करेल, ग्रंथ वाचेल, व्याख्यानं करेल, प्रवचनं करेल, आणखीन काही गोष्टी करेल, अगदी प्रभावीपणे करेल, सगळं बरोबर आहे. पण ते सगळं तत्त्वज्ञान शब्दज्ञानापुरतं राहील. शब्द त्याचा अर्थ एवढं फक्त कळेल, त्याचा अनुभव घेता येणार नाही. त्याचा अनुभव मिळाला नाही तर तो आनंदाचा अनुभव पण मिळणार नाही, आत्मज्ञानापर्यंत पोचणारच नाही. म्हणजे गाईज नुसतं तोंडाने सांगेल, वल्गना करेल, अशा मार्गाने गेलं तर जमेल, असं केलं तर जमेल, परंतु जोपर्यंत या वासना संपत नाही, देहबुद्धी संपत नाही, मीपणा संपत नाही, तोपर्यंत शब्दज्ञानामध्ये तो अडकेल, तत्त्वज्ञानामध्ये अडकेल. माझ्या सगळ्या परीक्षा झालेल्या आहेत, माझा दासबोध झाला. अगदी परवाच मला एक जण आली होती, अहो माझ्याकडे ना दासबोध आहे, तुम्हाला देऊ का? म्हणजे जणू काही माझ्याकडे नाही असं वाटलं असेल, माहीत नाही मला. तर म्हटलं हो का? नाही म्हणजे झाल्या माझ्या आता परीक्षा 2, तर आता काय मला नको आहे. असं होऊ शकतं का संत ग्रंथांचं? तर असं ज्याला वाटतं की हे सगळं मला माहिती आहे, ते सगळे शब्दज्ञानात अडकतात. परीक्षेतून मिळालेले मार्क, त्याच्यानंतर मिळालेलं सर्टिफिकेट आणि परीक्षा झाल्याचं 4 लोकांनी म्हणणं, याच्यामध्येच तो माणूस अडकतो. त्याला खऱ्या त्या आत्मज्ञानाचा आनंद, खरा त्या आत्मज्ञानाचं सुख हे माहीतच नसतं किंवा त्याचा अनुभव त्याला येतच नाही, तो त्या आत्मज्ञानापर्यंत पोचतच नाही. बरं किती काय पोचत नाही, त्या कल्पांत शब्दाचा विचार केला तर आपल्याला कल्पच्या कल्प लोटले तरीही पोचत नाही. कल्प म्हणजे काय ते आपण पाहिलं आहे. जे 4 कृत, त्रेता, द्वापार आणि कली असे जे 4 युग आहेत, या 4ही युगांचा हा जो प्रवास आहे तो सगळा प्रवास
अगदी सहस्त्र वेळा, 1000 वेळा जेव्हा झाला की मग म्हणे ब्रह्मदेवाचा एक दिवस, मग पुन्हा एवढ्या झालं की मग ती ब्रह्मदेवाची रात्र, असा ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे ह्या सगळ्या 4ही युगांचा असा 1000 वेळा प्रवास, अशा प्रकारचं वर्णन म्हणजे एक कल्प असं म्हटलं जातं. दासबोधामध्ये पण आपण हे पाहिलं आहे की साधारणपणे 4,36,000चं कलियुग, त्याच्यापेक्षा दुप्पट, त्याच्यापेक्षा दुप्पट, त्याच्यापेक्षा दुप्पट असं त्याच्या आधीची सगळी युगं, या सगळ्याचं जर वर्णन केलं बेरीज केली तर साधारणपणानं एक कल्प म्हणजे 8,64,00,00,000 वर्ष होतात. म्हणजे एका कल्पामध्ये खरं तर सृष्टी विकसित होणं, पुन्हा जाणं आणि पुन्हा विकसित होणं असं होतं. महाप्रलय होतं, पुन्हा विकसित होतं. आणि आपण आपला विचार केला तर गीता आपल्याला म्हणते कल्पादो विसृजाम्यहम्, कल्पानी पुन्हा निर्माण करतो. म्हणजे कितीतरी जन्म आपले ह्या कल्पात होत असेल. म्हणजे इतक्या वर्षामध्ये, इतक्या कल्पामध्ये इतकी काय अब्ज वर्ष गेली, त्याच्यामध्ये ज्ञान नाही. आणि आलो गेलो किती वेळा त्याची तर मोजदार नाही का. आपल्याला आयुष्य किती 70, 80, 90 वर्ष माणूस जरी झालो तरी. त्यामुळे हे जन्ममृत्यूचक्र सुरूच, ज्ञान नाहीच, त्या परमात्म्याची भेटच नाही. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित, असं जे तुकाराम महाराज म्हणतात ते हेच आहे की नरदेह मिळाला, संतांचं सांगणं पण कळलं, मार्ग पण आपल्याला कळला, शब्दज्ञानामध्ये अडकला, कारण देहबुद्धी संपत नाही, अहंकार संपत नाही, तो माणूस देहबुद्धीमध्येच अडकतो. म्हणून संत स्पष्टपणे सांगतात की मी देह आहे, ह्या भावनेत गुंतणारा जो अहंकार आपला आहे तो सगळा अनर्थाचं मूळ आहे. तिथे गडबड आहे. का परब्रह्म परमात्मा कळत नाही, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती का होत नाही, देव सगळीकडे हा अनुभव का येत नाही, सगळीकडे मला असं वेगवेगळं का दिसतं, एवढे माझ्या भोवताली शत्रू आहेत असं मला का वाटतं, हा माझा हा परका असा भेद मला का वाटतो. या सगळ्या गोष्टी यामुळे आहेत, कारण मी देह, मी माझं नाव, माझी डिग्री, माझी मुलं, माझा पैसा, माझी गाडी, माझं वैभव, माझं नावलौकिक, या मी माझ्यामध्ये मी इतकी अडकते की मग त्यात भरीला आणखीन काय काय असतंच. काम क्रोध असतात, आपले विकार असतात, सगळ्या गोष्टी असतात, त्याची आणखीन भर पडते. आणि त्यामुळे हा भगवंत काय येतो कळत नाही, म्हणून कल्पांत काळी कळेना. बरं असं आहे की हे असे जे काही सद्गुण आहेत त्या सद्गुणांचा काही उपयोग होत नाही आणि मग ते पुरेसे नाही होत, दुर्गुणांना आणखीन त्याची भर पडते. मग माणूस पण जन्माला आला आहे आणि दुर्गुण वाढले की माणसाचाच राक्षस होतो. म्हणून संत सांगतात की तो काय करा, ती देहबुद्धी सोडा आणि अहंकार सोडा. हे दोन आपल्याला फार मोठे अडथळे आहेत, ते बाजूला करा. त्याच्यामुळे म्हणजे मीपणामुळे परब्रह्म ते मीपणे आकळेला. काय होत आहे तर त्या मीपणामुळे ते परब्रह्म कळत नाही आहे. जरा किती कमी शब्दामध्ये सगळ्या गोष्टी समर्थाने आपल्याला पटापट सांगितल्या. देहबुद्धी, अहंकार, मीपणा या परब्रह्माच्या काय म्हणायचं मार्गामध्ये येणारे मोठे अडथळे आहेत. खरं तर असं आहे की ज्याला ब्रह्मसाक्षात्कार म्हणतो आहे, आत्मज्ञान ज्याला म्हणतो आहे, तो सहज अगदी सोपा असायला हवा आणि आहेच तो असं सांगता येते. फक्त ह्या अडथळ्यामुळे ते कळत नाही आहे. तो अहंकार, तो मीपणा, ती देहबुद्धी जर वजा केली तर काहीच अवघड नाही. या सगळ्यामुळे तो अवघड होऊन बसला आहे. सहज मिळणारा सोपा मार्ग असणारा असा तो ब्रह्मज्ञानाचा खरं म्हणजे आहे, पण हा मोठा अडथळा आहे. सहज सुलभ असं आहे. आणि ही गोष्ट खरंच आहे. व्यवहारात पण आपण पाहतो की आपलं आरोग्य चांगलं राहावं तर सहज सुलभ गोष्टी आहेत की नाही, की आपल्या घरात तयार झालेलं, आपल्या आईनी आजीनी बायकोनी केलेलं हे आपण खावं. झोमॅटोने आणलेलं खायचं, 100 रुपयाची डिश 250 रुपयाला घ्यायची आणि आपली तब्येत बिघडून घ्यायची, हे कशाला. त्यामुळे सहज सुलभ जे असतं ते माणसाला नको असतं आणि जे त्रासदायक असतं किंवा त्रासदायक होणार असतं तेच माणसाला प्रिय का वाटतं. आपण ना यापूर्वी श्रेयस आणि प्रेयस हा विचार केलेला आहे. तो पुन्हा एकदा लक्षात घ्यायला लागतो की जे आत्मज्ञान, परब्रह्म, परमात्मा जो की आहे, सर्वानुभूती ईश्वर ही जी काही संकल्पना आहे ती करणं ही संत मंडळी सांगतात सहज सुलभ आहे, सोपी आहे. फक्त त्याच्यात अडथळा काय आहे, तर अडथळा हा देहबुद्धीचा म्हणजे वासनेचा, म्हणजे हे जे प्रेयस आहे त्याचा असा येतो आहे, मीपणाचा येतो आहे, अहंकाराचा आहे. हे सगळं जर बाजूला केलं तर मग खऱ्या अर्थाने सहज
असणारं हे ब्रह्मज्ञान कळेल. पण माणसाचे सगळे चुकीचेच आहार विहार असतात, चुकीच्या कल्पना असतात. जे खरं म्हणजे आपल्या हिताचं आहे, जे खरं आपलं श्रेयस्कर आहे ते आपल्याला नाही आवडत. आणि जे खरं अहिताचं आहे, नुसतंच आपल्याला असं वाटतं आवडणारं तेच असतं आणि त्यामुळे आपली गडबड होते. जे जे हिताचं आहे ते जर आपण केलं तर ते इंद्रियांना दुःखकारकच वाटतं. रोज काय घरातलं जेवायचं असं म्हणतात. आता रोज काय घरातलं जेवायचं म्हणजे काय, घर त्यासाठीच असतं. अलीकडे आपण पाहतो ना, नवीन जे ब्लॉक असतात त्यांची स्वयंपाकघरं छोटी छोटी असतात आणि मग त्याचं स्पष्टीकरण लोक काय देतात, अहो घरात स्वयंपाक करायचाच नसतो म्हणे. असं सगळ्या बाबतीमध्ये आपण पाहतो आहे की जे हिताचं आहे ते आपल्याला नको आहे, जे अहिताचं आहे तेच आपल्याला आवडतं आहे. तर कसं होणार? तो जो परब्रह्म परमात्मा आहे तो आपल्या नरदेहाचा हित करणार आहे आणि तो मात्र आपल्याला नको आहे. आणि या दृश्य जगामधल्या या अहिताच्या सगळ्या गोष्टी त्यातच आपण अडकतो आहे. असा विचार केला तर सोप्पा असणारा हा परब्रह्म परमात्मा आपल्याला अवघड वाटतो. आता चौथी ओळ आहे, मनीशून्य अज्ञान हे मावळ आहे ना. मन नेमकं काय आहे? आता संतांनी सांगितलेला मार्ग कळला, ते अडथळे काय आहेत ते पण कळले, पण तोच मार्ग गेला तर तिथे शेवटी जे आहे ते कल्याणाचं आहे ते पण आपल्याला कळलं. तरी ते म्हणत आहेत, काही जण असा विचार करतात की काय होतं आहे, अहो माझा मी तो काय केवढा, एवढ्या प्रचंड जगामधला मी कोण एवढासा, त्यात तो माझा अहंकार केवढा, एवढं मोठं सगळं असताना एवढ्या विशाल क्षेत्र असणाऱ्या तर या परमार्थाला या माझ्या एवढ्याशा अहंकाराचं काय मोठं होणार आहे. तर मोठी काय म्हणतात ना, बुद्धी वापरायची झाली तर माणसं काय 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 त्याच्याबद्दल बोलू शकतात. त्यामुळे एवढ्याशा अहंकाराने काय होणार आहे, तो परब्रह्म परमात्मा आहेच आहे ना, तो इतका विशाल आहे, त्याच्यात माझ्या एवढ्याशा अहंकाराने काय अडकाठी येणार आहे. तर एवढ्या मोठ्या देहामध्ये विचार केला तर आपला एवढा मोठा देह, त्यातला तो एक डोळा नावाचा एक इंद्रिय, एवढासा तो आकार त्याचा, तो आकार तो किती, आपला देह किती, त्यामध्ये असणारा तो एवढासा तो मोतीबिंदू इतका लहानसा. पण त्यामुळे हे सगळं जे काही दृश्य जग आहे त्या दृश्य जगाचं दर्शन होत नाही ना, आडकाठी येते ना. एवढा मोठा देह आहे, एवढ्या देहामध्ये तो डोळा आहे, त्या डोळ्यामध्ये इतकंसं ते आहे. तसं या अहंकाराचं आहे, एवढासाच अहंकार तो नाडतो. त्यामुळे त्या अहंकारामुळे माणसाला आंधळे पण येतं, ते दृश्य जगच दिसतं, पलीकडलं दिसतच नाही. त्या मग असं जे आंधळेपण असतं ना ते आणलेलं असतं, आंधळं येत नाही, आणलेलं असतं. आणि मग असं आणलेलं जर आणलं असं दिवस असो रात्र असो, अगदी सूर्य जरी आकाशात असला किंवा चंद्र आकाशात काही असू दे, त्याला अंधारच दिसतो, कारण त्याला पलीकडलं बघायचंच नसतं. तो आहे या दृश्य जगातच आवरत असतो आणि असंच आपल्याला ते मिळावं असं म्हणत असतो. तसं होत नाही. म्हणून ते सांगतात माणसाने काय करावं, संतांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष नाही करू. ते काय सांगतात ते नीट सावधपणानं ऐकावं. माझ्यासारखा शहाणा मी काय म्हणतो तेच बरोबर आहे, मला काय समजत का नाही आहे, असली काही भाषा वापरण्यात घमेंडीत राहण्यात काही अर्थ नाही आहे. आपण संत काय सांगतात ते नीट ऐकावं. असं आपल्याच मोठ्या घमेंडीत राहिलं तर ते परब्रह्म कधीच दिसणार नाही आहे. परब्रह्म पाहायचं म्हटलं तर ते पाहणं हे असं घमेंडी असणाऱ्याचं अज्ञानच आहे, त्याला नाही हे दिसणार. मग अज्ञानाचा पदरी अज्ञानच प्राप्त होईल, काहीच मिळणार नाही त्याला. म्हणून मग काय करायचं, विचार करायचा, विवेक करायचा. सगळ्या गोष्टी संयम आहे, जे सगळ्या गोष्टी जे अडथळे म्हणून आहे त्या सगळ्या गोष्टी अत्यंत मनापासून त्या ज्या अडकाठी येणाऱ्या गोष्टी आहेत, देह आहे, अहंकार आहे, वासना आहे, त्या सगळ्यांना बाजूला करायचं. असं बाजूला केलं तर मग आपण त्या परब्रह्मात पोचू. पण जेव्हा केव्हा असं बाजूला न करताच आपण सगळ्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतो आहे, मला हे माहिती आहे, मला हे माहिती आहे, मला हे माहिती आहे, तर ते म्हणतात अज्ञानच हाती पडतं. अज्ञानच हाती पडतं म्हणजे श्लोकामध्ये शब्द वापरला शून्य, मनीशून्य अज्ञान हे मावळेना. तर पदरी अज्ञानच पडतं म्हणजे शून्यच पडतं, काहीच नाही, भोपळा, हे पण नाही ते पण नाही, दृश्य जगातला आनंद पण नाही आणि ते पण नाही. तो देह जो आहे तो शाश्वतच आहे, तो किती त्याची काळजी घेतली, अगदी काय काय केलं तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. एकला एक दिवस त्याला आपल्याला अच्छा करायचंच आहे. मग ज्याला अच्छा करायचं आहे त्या स्वला आपण आत्ताच शोधून ठेवायचं, तो परब्रह्म परमात्मा आहे. म्हणून मग काय करावं,
तर सगळ्या या विषय उपभोग आहेत, ज्या ज्या काय वासना आहेत, त्या सगळ्या कमी करून टाकाव्यात. जिथे जिथे आपल्याला हे खावं असं वाटलं ते खायचं नाही, असं करावं. हे बघावं असं वाटलं नाही बघायचं, हे जायचं नाही जायचं, असं आपल्याला सहजपणा ना त्याच्यासाठी दुःख नाही होता कामा, हे आपल्याला करता आलं पाहिजे, असं आपल्याला सवय करायची. आणि संत सांगतात त्याच्यावर निष्ठा ठेवायची. हळूहळू हळूहळू या देहबुद्धी शिथिल होईल, या देहावरचं आपलं प्रेम कमी होईल. त्या देहाची काळजी नीट घ्यायची, त्या देहाला असं सोडायचं नाही, कारण त्या देहाकरवी तर आपल्याला त्या सगळ्याचा समाधानाचा अनुभव घ्यायचा आहे, परब्रह्म परमात्म्याला समजून घेण्याचा आनंद घ्यायचा आहे. पण त्याचा जो मीपणा आहे, त्याचा जो अहंकार आहे, त्याच्या ज्या वासनेकडे त्या सगळ्या कमी कमी करत जायचा. असा हा मीपणा मावळला तर मग त्या भगवंताच्या रूपाचा आपल्याला साक्षात्कार होईल. खरंच ज्ञानरूपी प्रकाश पडेल आणि आपल्याला हे कळेल. म्हणतात ना, तिन्ही लोक आनंदाने भरून राहू दे, तर असं सगळा अनुभव आहे. आणि ते तिन्ही लोक आनंदाने भरून राहू दे याच्यासाठी माझा सूर लागायला हवा ना. तुझे गीत गाण्यासाठी सूर लागायला, तो सूर लागण्यासाठी मला काय काय करायला हवं. तर हे जे अडथळे आहेत ते मला अडथळे दूर करता यायला हवे. त्या शून्याच्या, त्या अज्ञानाच्या ठिकाणी पण मला थांबायचं नाही आहे, कारण तिथे असं वाट शब्द ज्ञानात अडकेल आणि मग पुढे प्रगती खुंटते, कारण तिथेच राहतो माणूस. पुन्हा आपली गाडी वळणा म्हणजे उताराकडेच धावते, असं व्हायला नको. म्हणून ते आपल्याला सांगतात. आता हे सगळं जमायला हवं, ते सामर्थ्य नरदेहामध्ये आहे, माणसालाच ते शक्य आहे, ते आपल्याला यायला हवं. पण आत्ता मात्र असं घडतं की ते आपल्याला परब्रह्म परमात्मा ह्या सगळ्या अडथळ्यांमुळे दिसेल असं होतं. असे आजचे 2 श्लोक आहेत. त्या दोन्ही श्लोकामध्ये पहिल्यामध्ये परिसंग सोडवणी सुखे राहावे असं म्हटलं, आणि याच्यामध्ये मात्र जे निशून्य अज्ञान हे मावळेन असं म्हटलं. दोन्हीचा विचार केला तर ते जे काही संघ म्हणजे दृश्य जगाचा संघ आपल्याला सोडायचा आहे, त्याच्यासाठी खरा परब्रह्म परमात्मा काय आहे तर त्याची ओळख करून देण्यासाठी आपण ज्याला म्हणतो की ते समजुतीसाठी बरोबर आहे, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि विष्णुदेवा त्याचा सांभाळ केला वगैरे वगैरे आपण म्हणतो ते बरोबर आहे. पण ते काही खरं नाही, परब्रह्म परमात्मा वेगळाच आहे. आणि मग त्याला ओळखायचं असेल तर तो कसा आहे, तो शब्दांच्या पलीकडे आहे, त्याला काही लिंपत नाही, म्हणजे त्याला काही स्पर्श कशाचा होत नाही. आणि आपल्याला जर तो हे करायचा असेल तर आपण कल्पनातीत व्हायला हवं. आणि मग आपल्याला जर काय दृश्य जगातून आपण बाजूला होऊ शकलो तर आपल्याला त्याचा समाधानाचा अनुभव घेता येईल. आणि 191व्या श्लोकामध्ये त्यांनी परत आपल्याला सांगितलं की जरा देहबुद्धी आणि अहंकार ह्या 2 गोष्टी बाजूला करायच्याच. त्या जर केल्या, बरं नाही केल्या तर कल्पांत काही सुद्धा ज्ञान होणार नाही. समर्थच आहे ते. असं नाही केलं तर काय घडेल ते सांगू टाकत काहीच नाही. आत्मज्ञानाची प्राप्ती शून्य होणारच नाही जर का देहबुद्धी बाजूला केली नाही तर, अहंकार बाजूला केला नाही तर. पण हे सगळं बाजूला, अडथळे जर बाजूला केलं तर मात्र आपल्याला नक्की समाधानाचा अनुभव घेता येईल. अशा प्रकारचे 2 श्लोकांमध्ये समर्थाने विचार सांगितले. पुढला श्लोक पुढल्या वेळेला. धन्यवाद.